तेही सर्वोत्तम दरात। आम्ही सज्ज आहोत तुमच्या सेवेसाठी, कारण आम्ही देतो रिटेलर्ससाठी बेस्ट ऑफर्स। तुमच्या व्यवसायाला साथ देणारी अनुभवी सेल्स टीम, तुमची ऑर्डर वेळेवर पोहोचण्यासाठी फास्ट ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, बेस्ट सर्व्हिसची खात्री आणि दराची गॅरंटी, म्हणजेच महेश एंटरप्राइजेस। तर मग वाट कसली बघताय? आजच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन गती द्या। हॅलो. आणखीन एक अप्रतिम चेंडू टाकला गेलाय। धावसंख्या धावफलकावरती 14 धावा। धावसंख्या धावफलकावरती 14 धावा, 14। आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर शेवटचा बॉल असणार आहे। हो, इथे मात्र क्लीन बोल्ड केलाय। विकेटचा पतन, दबाव वाढत होता मागच्या काही बॉल्स वरती, परंतु आता मात्र सरळ यष्टांचा वेध दांडी गुल केली आहे, दांड्या उद्ध्वस्त केल्या आहे आणि धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम अकोला संघाला। हॅलो. यानंतर होणारा मॅच अमरावती फास्टर वर्सेस नांदेड वॉरियर्स। यांनी काही आपल्याला ऑब्जेक्शन असेल तर टॉससाठी यायचं, कृपया टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे। दोन्ही संघाचे कर्णधार अमरावती फास्टर्स वर्सेस नांदेड वॉरियर्सचे कर्णधार हॅलो. या मॅचमध्ये कोणी लगातार 3 सिक्स लावले तर नांदेड वॉरियरचे कॅप्टन प्रदीप ढगे सर यांच्याकडून 2100 रुपयाचं पारितोषिक असेल। अक्षय मोरे यांनी कॅच घेतला, त्याबद्दल 101 रुपयांचे पारितोषिक त्यांना असणार आहे गणेश मगर यांच्याकडून।
मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धाव फलकावरती 14 धावा, 2 गडी बाद. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे. धावसंख्या धाव फलकावरती पुढे सरसावते आहे एका धावेच्या मदतीने. 15 धावेंवरती 15. ड्राईव्ह करत असताना हा बॉल गॅपमध्ये आहे, वेगाने ट्रॅव्हल करतोय. पायाचा वापर चांगला केला गेलाय आणि इथे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या 17 धावेंवरती 17. अकोला स्ट्रायकरचा संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय त्यांचा राहिलाय. तो निर्णय आता थोडी कुठेतरी फसताना पाहायला मिळतोय, कारण धावसंख्या मात्र धाव फलकावरती 17 धावा आहे. कपिल बॅटिंगसाठी फुल टॉस लेनचा बॉल, ड्राईव्ह याही बॉलवरती केला गेलाय आणि आत्ता मात्र याच बॉलवरती सिंगल धाव. दुसरीचा हे प्रयत्न, कारण मिसफील्ड थोडीशी झाली आहे ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये, कारण बॅकअप उपलब्ध नव्हतं आणि इकडे आणखीन एक धाव जोडली जाईल, म्हणजेच की एकूण 2 धावा येते त्या बॉलवरती. 19 धावा, 19, 2 गडी बाद. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे गौरव जंगडे. बॉल इथे सुद्धा चांगला खेळून काढलाय, गॅपमध्ये आहे, गॅप भेदला गेलाय आणि कपिल मुरुमकरच्या बॅटमधून आला आजच्या दिवसातला पहिला चौकार. धावसंख्या चौकाराच्या मदतीने 23 धावेंवरती कपिल मुरुमकर पुन्हा एक वेळ तयार. आई बॉल खेचलाय, काय लपेटलाय बॉल आणि बॉल मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. कपिल मुरुमकरच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉपजेन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर.
सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लिअर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ बॉल बॉटम हँडचा चांगला उपयोग इथे करत असताना फलंदाज पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या बॉलवरती एक सिंगल मात्र धाव जोडली जाईल. पुन्हा एक वेळ एक धाव घेण्याचा प्रयत्न. 31 धावा धाव फलकावरती. चौथा ओव्हर प्रगतीपथाला आहे. अकोला स्ट्रायकरचा संघ टॉस जिंकलाय. पुन्हा एक वेळ शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. बॉल अगदी खाली राहतोय, त्यामुळे या बॉलवरती कोणतीही मोठी धाव जोडली जाणार नाहीये. आतापर्यंत बॉलिंग चांगली केली आहे. बघा दुसऱ्या बाजूला जर पाहिलेलं तर अमोल याची बॉलिंग पहिल्याच ओव्हरचा स्पेल आतापर्यंत मागच्या 3 बॉलमध्ये 2 मात्र धावा खर्च केल्या. परंतु दुसऱ्या बाजूला गौरव जंगलेने सुद्धा चांगली बॉलिंग केली आहे. 15 धावा जरूर खर्च केल्या, परंतु एक विकेटही आजच्या दिवसात त्यांच्या नावी आहे. पुन्हा एक वेळ एक अप्रतिम मारा केलाय आणि किनेक डॉट बॉल टाकत असताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज अमोल कावरके. 31 धावा धाव फलकावरती. 31 टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय आता फसताना पाहायला मिळतोय अकोला स्ट्रायकर संघाचा. कारण धावसंख्या तशा पद्धतीने होत नाहीये, धावा येत नाहीये. संघर्ष चाललाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांकडून. नक्कीच बॉल हवेत आहे. डीप कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव अगदी सहजतेने प्राप्त होईल. धावसंख्या 32 धावा 32. हाय बॉल इथे रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या जवळून निघून गेलाय. या डॉट बॉलने नक्कीच ओव्हरची होती समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा 2 गडी बाद टीम अकोला स्ट्रायकर्स. चला टीम मीटिंग करू नका, चला फिल्डिंग लावा. पुढील सामन्याला उशीर होत आहे, आपली फिल्डिंग सजवा.
इथे वेळ जर पाहिलं तर लोअर फुल टॉस बॉल आणि बॉल जातोय डीप फाईन लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. धन्यवाद. थँक्यू डीजी. बॉल हवेत, बॉल वर गेलाय, दूर मात्र नाहीये आणि कॅच ड्रॉप होतोय. सोपा झेल होता, कॅच होऊ शकला असता, परंतु मात्र शेवटच्या क्षणांमध्ये इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा जोडले जातील या बॉलवरती. 38 धावा 38. हॅलो, आपला जो नाश्त्याचा टायमिंग आहे तो सकाळी 8 वाजेपासून आपण तर 10:45 पर्यंत ठेवलेला होता. तर आता थोडा नाश्त्याचा जो टाईम आहे तो थोडा संपलेला आहे आणि जो थोडा नियमाचं बंधन पाळावं की टायमावरती आता थोड्या वेळातच आपला जो जेवणाचा टाईम आहे तो आता थोड्या वेळाच लागणार आहे. 12:30 पर्यंत आपलं जेवण लागणार आहे. अजून अर्धा तास अजून आपल्याकडे बाकी आहे, अर्धा ते 1 तास. तर तो पण थोडा टीमाने पाळावं की टायमावरती जेवण करून घ्यावं. तेवढं समितीला कमिटीला आपल्या कोऑपरेट करावं तेवढी विनंती. नक्कीच. जो आपल्या सकाळच्या ब्रेकफास्टचा वेळ आहे तो 8 वाजल्यापासून 10:45 पर्यंतचा असतो. तो वेळ आता खरं तर समाप्त होण्यातच आहे. त्यानंतर 12-12:30च्या सुमारास इकडे दुपारच्या सत्रातलं जेवण सजवलं जातं. त्यानंतर आपल्या सर्वांना एक विनंती आहे की वेळेतच आपल्याला जेवण करून घ्यायचे आहेत. तेवढं आम्हाला सहकार्य आपल्याकडून अपेक्षित असते. लोअर फुल टॉस होता, फटका चांगला आहे प्रॉपर टायमिंगने आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने रेफरलची सुद्धा मागणी केली आहे. अबो दी वेस्ट आईट आहे का ते तिसऱ्या पंचाने चेक करायचं आहे. तिथेच अटकला बॉल दादा. एक चप्पल वगैरे मारून एकदा बॉल वरती काढा. सचिन, करण, इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर शेवटच्या बॉलवरती 2 धावा जोडल्या जातील. 5 ओव्हर समाप्त. 46 धावा 46. 2 गडी बाद टीम अकोला स्ट्रायकर्स. पहिल्याच बॉलवरती वर गेलाय बॉल, दूर नाहीये, कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप इथे होतोय. कॅच होऊ शकला असता, इथे फटका फसला होता, परंतु मात्र इथे विकेट ही येऊ शकली असती. एकूण एक सिंगल धाव जोडली जाईल. 47 धावसंख्या धावफलकावरती 47.
अकोटप्याचा बॉल, आताही बॉल हवेत आहे, फिल्डर आहेत तिकडे, त्यामुळे या बॉलवरती एक सिंगल धाव जोडली गेली आहे मात्र, म्हणजेच की 48 धावसंख्या धावफलकावरती 48. 4 बॉल बाकी आहेत या पहिल्या. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे, बॉलिंग ऍक्शन चेक करायची आहे. इट्स अ नो बॉल. नो बॉल असणार आहे, म्हणजेच की 9 बॉल प्लस 1 धाव, एकूण 2 धावा येतील आणि येणारा बॉल फ्री हिट असेल आणि नवीन गोलंदाज असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगला बॉल टाकला गेलाय, त्यामुळे या बॉलवरती फ्री हिटची संधी होती. फ्री हिट बॉलवरती मोठा फटका खेळू शकले नाहीये. डॉट बॉल येतो, 49 धावसंख्या धावफलकावरती 49. अकोला स्ट्रायकर संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. उडवलाय अकोटप्याचा बॉल, शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल, आउट ऑफ द पार्क. हा धूम धडाका षटकार. तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसर सारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ॲझोसाइटी प्लस.
द्राक्ष, पपई, सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मूळकूज, भुरी सारख्या रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे रिको. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करीत आहे क्रॉप आमिर. टेब्युकोनोझोल आणि कॅप्टॅनच्या शक्तिशाली मिश्रणाने तुमच्या पिकांना द्या संरक्षणाची हमी. मिरची, टोमॅटो आणि भातातील बुरशीजन्य रोगांचा नायनाट करून मिळवा भरघोस उत्पादन. क्रॉप वॉल्डा हे पिकांवरील शेंडे, करपा आणि मर यांसारख्या गंभीर बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करते. हे एक प्रतिजैविक बुरशीनाशक असून पिकाच्या संरक्षणासाठी अत्यंत सुरक्षित आणि गुणकारी आहे. प्रामुख्याने भात, सोयाबीन, कापूस, मिरची आणि विविध भाजीपाला पिकांवर वापरले जाते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. तुमच्या शेती व्यवसायात प्रगतीचं एक नवं पाऊल. नमस्कार समस्त रिटेलर्स बंधूंनो, आपल्या कृषी सेवा केंद्रासाठी लागणाऱ्या समस्त नामांकित कंपनीच्या औषधी तथा सर्व कृषी उत्पादने आता मिळतील एकाच ठिकाणी. महेश एंटरप्राइजेस घेऊन आलेले आहेत 35 पेक्षा जास्त नामांकित मल्टीनॅशनल कंपनीजचे प्रोडक्ट्स, तेही सर्वोत्तम दरात. आम्ही सज्ज आहोत तुमच्या सेवेसाठी, कारण आम्ही देतो रिटेलर्ससाठी बेस्ट ऑफर्स. तुमच्या व्यवसायाला साथ देणारी अनुभवी सेल्स टीम, तुमची ऑर्डर वेळेवर पोहोचण्यासाठी फास्ट ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, बेस्ट सर्व्हिसची खात्री आणि दराची गॅरंटी म्हणजेच महेश एंटरप्राइजेस. तर मग वाट कसली बघताय? आजच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन गती द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना उबाडे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या रवी दादा, तुम्ही पण आम्हाला जॉईन व्हायचं आहे. त्याचबरोबर चला सर, बॅट्समन पाठवा आणि एक्स्ट्रा प्लेयर अकोला संघ, एक्स्ट्रा प्लेयर पाठवा आणि वाशिम संघ बी. सन्माननीय आमचे मार्गदर्शक दत्ताभाऊ उबाडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. ठीक आहे, नांदेड वॉरियर संघाच्या कॅप्टनचा कॉल असणार आहे. हे इट इज. तर टॉस जिंकलाय अमरावती संघाच्या कॅप्टनने. सर, टॉस जिंकलाय, काय करणार आहात? सर आम्ही बॅटिंग करू आणि चांगलं टार्गेट द्यायचा प्रयत्न करू. नक्कीच काय सांगाल, कारण दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होता आहात, नक्कीच चांगला खेळ कराल. शुभेच्छा आपल्याला दोन्ही टीमसाठी. तर यानंतरचा होणारा सामना, एका बाजूला अमरावती एक्सप्रेस त्यांच्या विरोधामध्ये नांदेड वॉरियर्सचा संघ. टॉस जिंकलाय अमरावती एक्सप्रेस संघाने. बॅटिंगचा त्यांचा निर्णय असणार आहे आणि बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळाला आहे नांदेड वॉरियर्सचा संघ. तर अवघ्या काही क्षणातच या मैदानावरील सामन्याच्या दुसऱ्या डावाला होती सुरुवात. जुळूया कॉम बॉक्समध्ये सचिनजी टीम सरांसोबत. धन्यवाद. अकोला टीमचे अतिरिक्त प्लेयर कॉम्प्युटर बॉक्समध्ये येतील. अकोला संघ, दादा आवाज येतोय का? अकोला संघ, अडसठ रनों का यहाँ पर लक्ष्य रखा है. नांदेड आणि अमरावतीचे प्लेइंग 11 लवकरात लवकर कॉम्प्युटर बॉक्समध्ये देतील. दोन मिनिटं मॅच थांबवा. अकोला संघाचा एक्स्ट्रा प्लेयर अजून आला नाही. चार वेळेस आवाज दिला आता.
और गेंदबाजी के लिए XYZ गेंदबाज गेंदबाजी के लिए XYZ गेंदबाज और बल्लेबाजी के लिए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए दीपक और गौरव। इस बार खेलना चाहते हैं, गली के क्षेत्र में जाती हुई गेंद, फील्डर उसके पीछे दौड़ते मगर गेंद सीधी 4 रनों के साथ, इसी के साथ अपना खाता खोलते हुए दीपक डीजे। अच्छी गेंद थी मगर किस्मत का सहारा दीपक को, और गेंद 4 रनों के लिए जाती हुई। फिर से यहाँ पर गेंदबाज तैयार। इस बार हवा में गेंद, फील्डर उसके नीचे मौजूद, और यहाँ पर कैच ड्रॉप होती हुई जीवनदान मिलता हुआ बल्लेबाज दीपक को, और यहाँ पर 1 रन लेने में कामयाब। इस बार अच्छी गेंद, अच्छी तरह से खेला यहाँ पर गौरव ने। गौरव भी अपना खाता खोलते हुए 68 रन का यहाँ पर लक्ष्य रखा है अकोला टीम ने वाशिम के सामने। चलता हुआ पहला ओवर और रन संख्या 6 रन 3 गेंदों में अभी तक जोड़ने में कामयाब बल्लेबाज। इस बार खेलना चाहते थे दिशा से काफी बाहर, और निश्चित रूप से व्हाइट का आता हुआ इशारा। फिर से इस बार पटकी हुई गेंद, फील्डर मौजूद, और यहां पर 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। इस बार अच्छी गेंद, कवर के क्षेत्र में खेलते हुए बेहतरीन टाइमिंग का नजारा यहां पर, और गेंद सीधी 4 रनों के लिए डीजे। अच्छी शुरुआत देने में कामयाब दोनों ही सलामी बल्लेबाज गौरव और दीपक। फिर से यहां पर आगे आकर खेलना चाहते थे, फील्डर मौजूद, अच्छी फील्डिंग, और 1 रन लेने में कामयाब। इसी के साथ ओवर की समाप्ति। 1 ओवर की समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर रन संख्या जा पहुंचे 13 रनों पर डीजे। लखन 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 भालेराव, थँक्यू डीजे। चला लवकरात लवकर फिल्डिंग सजवा, जल्द से जल्द फील्डिंग सजाए। और गेंदबाजी के लिए अतुल। बल्लेबाजी के लिए गौरव।
अच्छी गेंद यहाँ पर रन लेना चाहते हैं और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दीपक की तरफ से, अच्छा कॉल देखने को मिला और धीरे धीरे रन संख्या 14 रनों पर जा पहुंची है। चलता हुआ पावर प्ले का दूसरा ओवर जिसे पूरा करते हुए गेंदबाज अतुल फिर से यहाँ पर खेलते हैं, फील्डर मौजूद, अच्छी फील्डिंग कैप्टन मयूर की तरफ से। इस बार अच्छी गेंद, इस बार अच्छी गेंद और अच्छा सम्मान देते हुए गौरव, अच्छी गेंदबाजी इस ओवर में देखने को मिली अभी तक अतुल की तरफ से। रोक के रखा है गौरव जैसे बल्लेबाज को। इस बार अंदरूनी किनारा और विकेट का पतन होता है, यहां पर बड़ी विकेट लेने में कामयाब गेंदबाज अतुल डीजे। और बल्लेबाजी के लिए अमोल, फिर से यहाँ पर खेलना चाहते थे, रनआउट का चांस हो सकता है मगर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट अमोल की तरफ से। इस बार खेलना चाहते थे दिशा से काफी बाहर और निश्चित रूप से वाइड का आता हुआ इशारा और धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 17 रनों पर 1 विकेट के नुकसान में। इस ओवर में अच्छी गेंदबाजी देखने को मिली अभी तक अतुल की तरफ से, 5 गेंदों में 4 रन खर्च किए और 1 विकेट लेने में कामयाब। अभी भी 1 गेंद आना बाकी है। फिर से पटकी हुई गेंद, खाली क्षेत्र में जाती हुई गेंद, फील्डर मौजूद, 1 रन लेने में कामयाब। इसी के साथ पावर प्ले समाप्त होता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर रन संख्या जा पहुंची 18 रन। डीजे थैंक यू डीजे। गेंदबाजी के लिए जीतू, काफी अच्छा शॉट लगाते हुए बल्लेबाज और बेहतरीन फील्डिंग का नजारा।
एक ही रन से यहाँ पर संतुष्ट होना पड़ेगा दोनों ही बल्लेबाजों को। चलता हुआ तीसरा ओवर और रन संख्या 19 रन, 1 विकेट के नुकसान में। अभी भी 23 गेंदों में उन 50 रनों की जरूरत। चलता हुआ मुकाबला अकोला वर्सेस वाशिम के बीच में। इस बार पटकी भी गेंद, समझ नहीं सके बल्लेबाज अमोल। और वन बाउंस का आता हुआ इशारा। फिर से खेलना चाहते थे, फिर से यहाँ पर बीट होते हुए अच्छी गेंदबाजी। अगर पहला ओवर छोड़ दे उसके बाद में अच्छी गेंदबाजी देखने को मिली गेंदबाजों की तरफ से, अतुल और जीतू। फिर से यहाँ पर फुलटोस गेंद को समझ नहीं सके बल्लेबाज अमोल। बाकी का काम किया विकेट कीपर ने। यहाँ पर बैक टू बैक डॉट गेंद डालने में कामयाब गेंदबाज जीतू। इस बार दिशा से काफी बाहर और व्हाइट का आता हुआ इशारा। धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई जा पहुंची है 20 रनों पर। इस बार खेलना चाहते थे, फील्डर मौजूद है और एक ही रन से यहाँ पर संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज अमोल को। अभी भी एक गेंद आना बाकी। अच्छी गेंदबाजी अभी तक इस ओवर में देखने को मिली। अभी भी 19 गेंदों में 47 रनों की जरूरत। फिर से यहाँ पर दिशा से काफी बाहर और निश्चित रूप से व्हाइट का आता हुआ इशारा। इस बार खराब गेंद और सही नसीहत। फील्डर मौजूद और कुछ चांस नहीं वहां पर। गेंद सीधी सी मार्का की तरफ 4 रनों के लिए। डीजे हॅलो 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 हॅलो. आपल्या बुलढाणा जिजामाता प्रेक्षागार येथे बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026च्या अनुषंगानं चालू असलेल्या मॅचेसाठी आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉप क्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉप क्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉप क्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लिअर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉप क्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉप क्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न.
सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसर सारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ॲझोसायटी प्लस. द्राक्ष, पपई, शुभम देशमुख, रिटायर आउट होते हुए बल्लेबाज. अब बल्लेबाजी के लिए आरडी. ये गेंद अच्छी तरह से खेला, बेहतरीन फील्डिंग का नजारा. इस बार पटकी हुई गेंद, फील्डर को कोई चांस नहीं और गेंद सीधी सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए डीजे. टाइगर डीजे. फिर से यहाँ पर गेंदबाजी के लिए तैयार. इधर वाइट का आता हुआ इशारा. इसी अतिरिक्त 1 रन के साथ रन संख्या जा पहुंचे 32 रनों पर 2 विकेट के नुकसान में चलता हुआ चौथा ओवर, जिसे पूरा करते हुए शुभम फिर से यहाँ पर वाइट का आता हुआ इशारा और रिव्यू लेते हुए गेंदबाज. थर्ड अंपायर के लिए आता हुआ डिसीजन. थर्ड अंपायर डिसीजन इज वाइट. और व्हाइट बॉल का इशारा. रिव्यू गमाते हुए यहां पर अकोला. इस बार लपेट कर खेलते हैं, फील्डर मौजूद और बेहतरीन शॉट यहां पर दीपक के बल्ले से लगता हुआ डीजे. थैंक यू डीजे. अभी भी 15 गेंदों में 29 रनों की जरूरत. अच्छी बल्लेबाजी अभी तक दीपक की तरफ से. 15 गेंदे और 29 रन. फिर से यहाँ पर कट कर दिया है. इस बार अच्छी फील्डिंग, मगर 1 रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाज. और रन संख्या धीरे धीरे बढ़ती हुई 40 रनों पर. 2 विकेट के नुकसान में चलता हुआ है चौथा ओवर, जिसे पूरा करते हुए शुभम अभी तक काफी महंगे साबित होते हुए. अभी भी 2 गेंदे आना बाकी है इस ओवर से.
बार बेहतरीन शॉट मगर फील्डर मौजूद, 2 रन लेना चाहते थे मगर नकारा यहाँ पर दीपक ने। अभी भी 13 गेंदों में 27 रनों की जरूरत। और इस बार अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली 2 रन के साथ। इसी के साथ ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 43 रन। अभी भी 12 गेंदों में 25 रनों की जरूरत। डीजे यांच्यासह कानभाऊ जाधव सर, जे आमचे बुलढाण्याचे जुने खिलाडी आहे, ते पण इथं प्रामुख्याने उपस्थित झाले, त्यांचे पण इथं खूप खूप स्वागत आहे. और फिर से यहाँ पर गेंदबाजी के लिए अतुल, अच्छी गेंदबाजी की थी अतुल ने। 1 ओवर में 5 रन खर्च किए थे और 1 विकेट लेने में कामयाब। और उतनी अच्छी बल्लेबाजी दीपक की तरफ से। 11 गेंदों में 26 रन बनाकर खेल रहे हैं और मैच यहाँ पर 12 गेंदों में 25 रन की जरूरत। इस बार उठकर खेलना चाहते थे वहां पर और 1 रन से यहाँ पर संतुष्ट होना पड़ेगा। अगर दौड़ते तो 2 रन पूरे हो सकते थे मगर नकारा यहाँ पर दीपक ने। इस बार खेल दिया है गेंद, फील्डर मौजूद। इस बार 2 रन के लिए दौड़ते हुए और इस बार अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन दौड़कर पूरे करते हुए दीपक। अभी भी 10 गेंदों में 22 रनों की जरूरत है। फिर से यहाँ पर लपेट कर खेलना चाहते, गेंद सीधी जाती हुई। फिर से यहाँ पर फील्डर मौजूद और अच्छी रनिंग देखने को मिली दोनों ही बल्लेबाजों की तरफ से। अभी भी 9 गेंदों में 20 रनों की जरूरत और गेंदबाजी के लिए अतुल काफी संघर्ष करते हुए यहाँ पर वाशिम के दोनों ही बल्लेबाज। फिर से यहाँ पर खेल दिया है, फील्डर मौजूद। एक ही दिशा में जाती हुई गेंद, शायद फील्डर थक चुके हैं और दौड़कर यहाँ पर 2 रन फिर से यहाँ पर पूरे होते हुए। इसी के साथ वाशिम टीम के 50 रन पूरे होते हुए। अभी भी 8 गेंदों में 18 रनों की जरूरत। पानी वाले बाहेर, पाणी वाले बाहेर या, चला. बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग साठी विशेष योगदान करणारे दिलीप ट्रेडर्स मेकर, राजूभाऊ इरतकर, राधेश्याम भाऊ जारे पाटील, शीतल ॲग्रो एजन्सी लोणार, आतिश भाऊ तायडे, तायडे कृषी सेवा केंद्र सिंदखेड राजा, अनिल भाऊ हाडे, न्यू श्रीकृष्ण ॲग्रो एजन्सी मेकर, त्यानंतर श्रीकांत भाऊ बराड, गणराज ॲग्रो सेंटर मेकर, संजू भाऊ राजगुरू, गुरुकृपा ॲग्रो सेंटर लोणार, सतीश शेठ मुंदडा, बालाजी ट्रेडर्स लोणार, दिगंबर अप्पा खुरपे, विशाल ॲग्रो एजन्सी यांचे खूप खूप आभार. थैंक यू सर.
इस बार लपेट कर खेलते हैं, फील्डर मौजूद है वहां पर। इस बार 2 रन लेना चाहते थे मगर शायद थक चुके हैं यहाँ पर दीपक। अभी भी 7 गेंदों में 17 रनों की जरूरत। इस बार बेहतरीन शॉट और गेंद सीधी तारामंडल में 6 रनों के लिए। डीजे भाऊ चोपडे, संत कृपा बीज भांडार खामगाव, अमित भैया खंडेलवाल, खंडेलवाल कृषी केंद्र नांदुरा, आशिष दादा जैन, व्ही एल जैन नांदुरा, कोमल दादा सुपे. मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा. अंपायरना विनंती आहे, मॅच चालू ठेवा, मॅच थांबू नये. आणि बाहेर वाशिमवाले प्लेयर, बाहेरचे मंडळी आज जाऊ नका, खेळाडूंना तिथंच थांबू द्या. चला मॅच चालू करा, उशीर होते पुढील मॅच साठी. 6 गेंदों में 11 रनों की जरूरत और एक्स्ट्रा प्लेयर बाहर है. कोमल दादा सुपे, बाहेर सुपे जे- ॲग्रो अँड मशिनरी नांदुरा, दीपक अंपायर- दादा पाटील, ज्योती सीड्स अँड कॉर्पोरेशन मलकापूर, अंकुर शेठ अग्रवाल, अंकुर कृषी केंद्र खामगाव, बाळू पाटील, अंबिका कृषी केंद्र चांदूर बिसवा, दिगंबरप्पा खुरपे, विशाल कृषी केंद्र सिंदखेड राजा, शिवाजीराव वानकडे पाटील, गजानन कृषी केंद्र जानेफळ, अरुण शेठ मोहता, आर एम मोहता शेगाव, गौरव शेठ गांधी, न्यू गांधी कृषी केंद्र संग्रामपूर, गजानन वराडे, शेतकरी कृषी केंद्र नांदुरा, राजेशजी सोमानी, सोमानी ॲग्रो नांदुरा, तुषार शेठ कोचर, एन सी कोचर मलकापूर, संदेश भाऊ पाटील, गजानन कृषी केंद्र मलकापूर, आकाश भाऊ पालवे, यस कुमार कृषी केंद्र देऊळगाव मई, सागर भैया, सागर कृषी केंद्र पिंपळगाव काळे यांच्याकडून विशेष अशी मदत आपल्या टुर्नामेंटला मिळाली, त्याबद्दल त्यांचे आयोजक कमिटीतर्फे खूप खूप आभार. थैंक यू सर. अभी भी 6 गेंदों में 11 रनों की जरूरत. आता कोणी अंदर गेलं तर 5 रनची पेनल्टी भेटेल वाशिम संघ आणि अकोला संघ, लक्षात ठेवा. छह गेंदे और 11 रन. पटकी हुई गेंद और फील्डर उसके नीचे मौजूद और एक ही रन से यहां पर संतुष्ट होना पड़ेगा. अच्छी तेज गेंद डालने में कामयाब गेंदबाज. अच्छी गेंद डालने में कामयाब खान साहब. इस बार स्ट्राइक पर बल्लेबाज आरडी देशमुख. पटकी हुई गेंद, कोई फील्डर मौजूद नहीं, गेंद सीधी 1 बाउंस, 4 रनों के लिए. डीजे
झारा वाशिमचे प्लेयर बाउंड्रीच्या बाहेर थांबा. आर डी देशमुख 5 रन वाढवण्यात येतील नाही तर बाउंड्रीच्या बाहेर थांबा. बाउंड्रीच्या 5 रन वाढवण्यात येतील. आर डी देशमुख की तरफ से अच्छी बल्लेबाजी देखने को मिली. अभी भी 3 गेंदों में 2 रनों की जरूरत. काफी बेहतरीन मैच देखने को मिला. वाशिम और अकोला के बीच में चलता हुआ ये मुकाबला. अभी भी 3 गेंदों में 2 रनों की जरूरत. वाशिम संघ थोडं बाहेर आहे आणि 3 बॉलामध्ये 7 रन होतीन दे. होऊन जा इकडं. इस बार खेलना चाहते थे बीट होते हुए बल्लेबाज, मगर गेंद पैरों और लगकर यहाँ पर 1 रन पूरा करते हुए इसी के साथ इक्वल होती हुई ये मैच. अभी भी 2 गेंदों में 1 रनों की जरूरत. और इसके बाद में होने वाला मुकाबला दो गेंदों में 1 रन. अभी भी काफी अच्छा मैच बीच मैदान पर चलता हुआ. अकोला वर्सेस वाशिम. दो गेंदे और 1 रन. गेंदबाज चले अपने कदमों को तेज करते हुए. इस बार अच्छी शॉट लगाने में कामयाब दीपक. इसी के साथ वाशिम ये मैच जीतती हुई. और कितनी खुशी है आप देख सकते हैं. डीजे देणारे दत्ता भाऊ उबाडे पाटील, कल्पेश शेठ बोधमुथा, सुनील भाऊ देशमुख, सुनील पाटील आणि विशेष म्हणजे आमचे दालमिया अंकल यांनी डीजे. विशेष लक्ष दिलेलं आहे.